खोपटा, कोपरोली व दिघोडे चिरले रस्त्याची पावसाळ्यात होणार धूळदाण। पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी उरला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने खोपटा, कोपरोली व दिघोडे चिरले रस्त्याच्या डांबरीकरणाचे किंवा खड्डे दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात सदर रस्त्याची धूळधाळ होणार आहे, अशी भीती प्रवासी नागरिक व्यक्त करत आहेत। उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील खेड्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणून खोपटा, कोपरोली आणि दिघोडे चिरले या रस्त्यांकडे पाहिले जाते। या रस्त्यांवरून तालुक्यांच्या ठिकाणी किंवा मुंबई शहराच्या दिशेने जाणारे हजारो चाकरमानी, नोकरदार, विद्यार्थी, प्रवासी नागरिक तसेच लहान मोठी वाहने वापर करत आहेत। त्यामुळे खोपटा, कोपरोली रस्त्याच्या डांबरीकरणासाठी NHMI कार्यालयाकडून सुमारे 3,75,00,000चा निधी खर्च करण्यात आला आहे। तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि खाजगी कंटेनर यार्ड, गोदाम व्यवस्थापकांकडून जवळ 2 ते 3 कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे। तसेच दिघोडे चिरले या रस्त्यांसाठी सुमारे 1 कोटीच्या वर निधी खर्च करण्यात आलेला आहे। मात्र संबंधित रस्त्यातील भ्रष्ट कारभारामुळे खर्च करण्यात आलेला निधी वाया गेला आहे, असे चित्र रस्त्यावरून मार्गक्रमण करत असताना निदर्शनास येत आहे। पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी उरला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने खोपटा, कोपरोली, दिघोडे व चिरले रस्त्याच्या डांबरीकरणाचे किंवा रस्ता दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात सदर रस्त्यांची धूळधाण होणार अशी भीती प्रवासी नागरिक व्यक्त करत आहेत। मुंबईसह अनंत नारंगीकर, उरण।